दशक 10वा समास 4 बीज लक्षण श्रीराम. आता पाहो जाता उत्पत्ती, मनुष्यापासून मनुष्ये होती, पशुपासून पशु निपजती, प्रत्यक्ष आता श्रीराम. खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे, नाना प्रकारीची शरीरे, शरीरेपासून होती श्रीराम. प्रत्यक्षास आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखोन आडरान, घेऊच नये श्रीराम. विपरीतापासून विपरीते होते, परी शरीरेच बोली जेते, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही श्रीराम. तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासयाची कोणे केली, जेणे केली त्याची निर्मिली, काया कोणे श्रीराम. ऐसे पाहता उदंड लांबले, परी मुळी शरीर कैसे झाले, कासयाचे उभारिले, कोणे कैसे श्रीराम. ऐसी हे मागील आशंका, राहत गेली ते ऐका, कदापि जाजू घेऊ नका, प्रत्यय आल्याने श्रीराम. प्रत्ययोची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण, विश्वासासी श्रीराम. ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टधा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालवली, मूळ माया श्रीराम. ते मूळ माया वायो स्वरूप, वायो मध्ये जाणीवेचे रूप, तेची इच्छा परी आरोप, ब्रह्मी न घडे श्रीराम. तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला, आत्मा निर्गुण संचला, शब्दातीत श्रीराम. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाम मात्र तितुका भ्रम, कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही श्रीराम. तथापि आग्रहे लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी कुंथिला, तरी ते तुटेना श्रीराम. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकारी लाविती विकार, विकारनासे निर्विकार, जैसे तैसे श्रीराम. आता एका प्रत्ययो, जाणो निधरावा निश्चयो, तरीच पाविजे जयो, अनुभवाचा श्रीराम. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर, ईश्वर आणि सर्वेश्वर, तयासीच बोलिजे श्रीराम. तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला, ब्रह्मा विष्णू महेश उपजला, तये ठाई श्रीराम. सत्व रज आणि तम, हे त्रिगुण उत्तमोत्तम, यांच्या स्वरूपाचा अनुक्रम, मागा निरोपिला श्रीराम. जाणता विष्णू भगवान, जाणता नेणता चतुरानन, नेणता महेश पंचानन, अत्यंत भोळा श्रीराम. त्रिगुण त्रिगुणी कालवले, कैसे होती वेगळ आले, परी विशेष न्यून भासले, ते बोलावे लागती श्रीराम. वायो मध्ये विष्णू होता, तो वायो स्वरूपची तत्वता, पुढे झाला देह धरता, चतुर्भुज श्रीराम. तैसाच ब्रह्मा आणि महेश, देह धरिती सावकास, गुप्त प्रकट होता तयास, वेळ नाही श्रीराम. आता रोकडी प्रचिती, मनुष्य गुप्त प्रकटती, मा त्या देवांच्याच मूर्ती, सामर्थ्यवंत श्रीराम. देवदेवता भूते देवते, चढते सामर्थ्य आहे तेथे, येणेची न्याय राक्षसाते, सामर्थ्य कळा श्रीराम. झोटिंग वायो स्वरूपासती, सवेच खुळखुळा चालती, खोबरी खारिका टाकून देती, अकस्मात श्रीराम. अवघेची न्याल अनुभवावे, तरी हे बहुतेकास ठावे, आपुल्याला अनुभवे, विश्वलोक जाणती श्रीराम. मनुष्य धरिती शरीरवेश, नाना परकाया प्रवेश, मातो परमात्मा जगदीश, कैसा न धरी श्रीराम. म्हणून वायो स्वरूपे देह धरिले, ब्रह्मा विष्णू महेश झाले, पुढे तेची विस्तारले, पुत्रपौत्री श्रीराम. अंतरीच स्त्रिया कल्पिल्या, तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या, परी तयापासून प्रजा निर्मिल्या, नाहीत कदा श्रीराम. इच्छून पुत्र कल्पिले, ते प्रसंगी निर्माण झाले, येणे प्रकारे वर्तले, हरिहराधिक श्रीराम. पुढे ब्रह्म्याने सृष्टी कल्पिली, इच्छे सरिसी सृष्टी झाली, जीवसृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेवे श्रीराम. नाना प्रकारीचे प्राणी कल्पिले, इच्छे सरिसे निर्माण झाले, अवघे जोडेची उदेले, अंड जजारजादिक श्रीराम. एक जळ स्वेदापासून झाले, ते प्राणी स्वेदज बोलिले, एक वायो करिता झाले, अकस्मात उद्विज श्रीराम. मनुष्यांची गौड विद्या, राक्षसांची वोडंबरी विद्या, ब्रह्मयाची सृष्टीविद्या, येणे प्रकारे श्रीराम. काही एक मनुष्यांची, त्याहून विशेष राक्षसांची, त्याहून विशेष ब्रह्मयाची, सृष्टीविद्या श्रीराम. जाणते नेणते प्राणी निर्मिले, वेद वदोन मार्ग लाविले, ब्रह्मयाने निर्माण केले, येणे प्रकारे श्रीराम. मग शरीरांपासून शरीरे,
सृष्टी वाढली विकारे, सकळ शरीरे येणे प्रकारे, निर्माण झाली श्रीराम. येथे आशंका फिटली, सकळ सृष्टी विस्तारली, विचार पाहता प्रत्यय आली, येथान्वये श्रीराम. ऐसी सृष्टी निर्माण केली, पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळिली, हेही विवंचना पाहिली, पाहिजे श्रोती श्रीराम. सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळ रूपे जाणोन पाळिले, शरीरे दैत्य निर्दाळिले, नाना प्रकारीचे श्रीराम. नाना अवतार धरणे, दुष्टांचा संहार करणे, धर्म स्थापाया कारणे, विष्णूस जन्म श्रीराम. म्हणून धर्मस्थापनेचे नर, तेही विष्णूचे अवतार, अभक्त दुर्जन रजनीचर, सहजची झाले श्रीराम. आता प्राणी जे जन्मले, ते नेणोन संहारले, मूळ रूपे संहारिले, येणे प्रकारे श्रीराम. शरीरे रुद्र खवळेल, तै जीवसृष्टी संहारेल, अवघे ब्रह्मांडची जळेल, संहार काळी श्रीराम. एवं उत्पत्ती स्थिती संहार, ह्याचा ऐसा आहे विचार, श्रोती होऊन तत्पर, अवधान द्यावे श्रीराम. कल्पांती संहार घडेल, तोची पुढे सांगिजेल, पंचप्रलय ओळखेल, तोची ज्ञानी श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बीजलक्षणनाम समास चौथा समाप्त. दशक 10वा समास चौथा बीजलक्षण. श्रीराम. वक्ता म्हणतो की आता उत्पत्ती संबंधी पाहू गेले तर असे दिसून येते की मनुष्यापासून मनुष्याची उत्पत्ती होते, पशुपासून पशूंची उत्पत्ती होते, हे आपण प्रत्यक्ष पाहतोच. आकाशगामी पृथ्वीवर विचरण करणारे, वनात आणि जळात राहणारे प्राणी यांची नाना प्रकारची शरीरे शरीरांपासूनच उत्पन्न होतात. जी गोष्ट प्रत्यक्ष दिसून येते तिला प्रमाण देण्याची आवश्यकता नसते व जी गोष्ट निश्चित असते तिच्या संबंधी अनुमान करण्याची जरूर नसते. सरळ असलेला रस्ता सोडून उगीच आडरानात शिरू नये. संकरित प्रजेपासून, उदाहरणार्थ खेचर इत्यादी संकरित प्रजाच उत्पन्न होते, पण तीही शरीरापासूनच होते. शरीरा वाचून उत्पत्ती होऊच शकत नाही. तरी ही उत्पत्ती कशी झाली, कोणी व का केली, ज्याने केली त्याचा देह कोणी निर्माण केला, अशा रीतीने विचार करू लागले तर खूपच लांबड लागेल. प्रथम हे शरीर मुळात झाले तरी कसे, ते कशाचे केले आहे, कोणी व कसे केले आहे, अशी ही मागे विचारलेली शंका अजून तशीच राहिली आहे. म्हणून त्याचे उत्तर आता ऐका. पण प्रत्यय आल्यावर मात्र कधीही दुराग्रह धरू नका. प्रत्ययच प्रमाण मानला पाहिजे, पण मूर्खाला तो अप्रमाण वाटतो. पण या देहात जीवाला अनुभवामुळेच विश्वास निर्माण होतो. ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली, तिलाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. पंचमहाभूते व त्रिगुण हे तिच्या ठिकाणी सूक्ष्म अंशाने मिसळलेले असतात. ती मूळ माया वायू स्वरूप असते. वायूमध्ये जाणीव असते. जाणीव म्हणजेच इच्छा होय, पण तिचा आरोप परब्रह्मावर करता येत नाही. तरी पण जर इच्छेचा आरोप परब्रह्माच्या ठिकाणी कल्पिला तर ते म्हणणे व्यर्थ ठरते. कारण आत्मा हा निर्गुण सर्वत्र कोंदाटलेला असूनही शब्दातीत आहे. आत्मा म्हणजेच निर्गुण ब्रह्मवस्तू होय. जितकी नामे आहेत तो सर्व भ्रम आहे. कल्पनेने त्याच्यावर भ्रमाने नामरूपाचे अवडंबर लादण्याचा प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही. तरीही आग्रहाने तसा प्रयत्न केला तर आकाशाला दगड मारला किंवा त्याच्यावर कोणी थुंकले तरी आकाशापर्यंत कुठलीही वस्तू, पदार्थ पोहोचू शकत नाही. त्याप्रमाणेच ब्रह्म निर्विकार असल्याने त्याच्यावर विकाराचा आरोप केला असता विकार नाश पावतात. निर्विकार ब्रह्म मात्र जसेच्या तसेच असते. आता प्रत्यक्ष अनुभव सांगतो, तो नीट जाणून त्याप्रमाणे मनात दृढ निश्चय करावा, म्हणजे तुम्हालाही स्वतःला तसा अनुभव येईल. ब्रह्माच्या ठिकाणी वायू स्वरूप जी मूळ माया झाली, तिच्या ठिकाणची जी जाणीव व कळा तोच ईश्वर होय. त्यालाच ईश्वर, सर्वेश्वर असे म्हणतात. त्याच ईश्वरापासून म्हणजे जाणीवेपासून गुणमाया झाली. त्यातून रज, सत्व व तम असे त्रिगुण वेगवेगळे झाले. त्यातूनच ब्रह्मा, विष्णू व महेश उत्पन्न झाले. सत्व, रज आणि तम हे उत्तमोत्तम त्रिगुण असून त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम पूर्वी वर्णन केला आहे. सत्व गुणमय जाणता तो विष्णू भगवान होय. रजोगुणमय म्हणजेच जाणीव नेणीवयुक्त तो चतुरानन ब्रह्मदेव होय. आणि तमोगुणमय नेणीवयुक्त अत्यंत भोळा पंचमुख महेश जाणावा. त्रिगुण खरे तर एकमेकात मिसळलेले आहेत, त्यांना वेगळे कसे करणार? पण ते जसे कमी अधिक भासतील त्याप्रमाणे त्यांचे वर्णन करावे लागते. मूळ मायेत सत्वगुण रूपाने विष्णू वायुरूपच निराकार होता, तोच पुढे चतुर्भुज देह धारण करणारा झाला.
त्याचप्रमाणे रजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून महेश यथावकाश देहधारी झाले. त्यांना गुप्त प्रकट होण्यास मुळीच वेळ लागत नाही. आता रोकडा अनुभव पहा. मनुष्य सुद्धा जर गुप्त होतात, प्रकट होतात हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते, तर मग या सर्व अत्यंत सामर्थ्य संपन्न देवतांच्याच मूर्ती. मग त्यांना हे अशक्य कसे असेल? देव, देवता, भूते, दैवते यांच्या ठिकाणी उत्तरोत्तर अधिक सामर्थ्य असते. त्याचप्रमाणे राक्षसांच्या अंगीही त्याच प्रकारचे सामर्थ्य आढळून येते. झोटिंग वायुस्वरूपच असतात. ते दिसत नाहीत, पण माणसाबरोबर चालू लागले की खुळखुळ आवाज मात्र ऐकू येतो व ते अचानक खारीक, खोबरे वगैरे वस्तूही टाकून देतात. आता हे सर्वच खोटे मानाल, त्यावर श्रद्धा जर न ठेवाल, तर या गोष्टी घडतात हे अनेक जणांना माहीत आहे. जगातील लोक आपापल्या अनुभवावरूनच या गोष्टी जाणतात. मनुष्यसुद्धा वेगवेगळी शरीरे व वेश धारण करू शकतात, परकाया प्रवेश करू शकतात. मग तो परमात्मा जगदीश अशा गोष्टी का बरे करू शकणार नाही? म्हणून वायुस्वरूप जाणीवेने जे देह धरले तेच ब्रह्मा विष्णू महेश झाले व पुढे मुले नातवंडे यांच्या रूपाने तेच विस्तार पावले. त्यांनी अंतरातच स्त्रियांची कल्पना केली आणि कल्पना करताच त्या निर्माण झाल्या, पण त्यांच्यापासून त्यांनी कधीही प्रजा निर्माण केली नाही. हरिहर आदिकांनी पुत्रांची कल्पना केली आणि त्या त्या प्रसंगी ते निर्माण झाले. या प्रकारे हे त्रिदेव वागले. पुढे ब्रह्मदेवाने प्रथम सृष्टीची कल्पना केली. त्या इच्छेसरशी सृष्टी निर्माण झाली. नंतर ब्रह्मदेवानेच जीवसृष्टी निर्माण केली. नाना प्रकारच्या प्राण्यांची त्यांनी कल्पना केली आणि त्यांच्या इच्छेसरशी ते निर्माण झाले. नंतर त्यांनी सर्व अंडज, जारज इत्यादी नरमादी जोडे निर्माण केले. घामाच्या जलापासून झाले त्यांना स्वेदज म्हणतात. दुसरे वायूतून अचानक निर्माण झाले त्यांना उद्भिज्ज म्हणजे वृक्षादी जे जमीन फोडून उगवणारे म्हणतात. मनुष्याची गौडविद्या, राक्षसांची वोडंबरी विद्या, तशीच ब्रह्मदेवाची विद्या आहे तिला सृष्टीविद्या म्हणतात. मनुष्यांची गौडविद्या काही थोड्या वस्तू निर्माण करते, त्याहून राक्षसांची वोडंबरी विद्या बऱ्याच अधिक वस्तू निर्माण करते, पण ब्रह्मदेवाची सृष्टीविद्या त्याहूनही अधिक म्हणजे संपूर्ण सृष्टी निर्माण करते. ब्रह्मदेवाने जाणते व नेणते प्राणी निर्माण केले, नंतर वेद निर्माण करून त्यांना मार्गदर्शनही केले. या प्रकारे हे सर्व ब्रह्मदेवाने निर्मिले. यानंतर पुढे शरीरापासून शरीरे निर्माण झाली आणि सृष्टीचा प्रचंड विस्तार झाला. याप्रमाणे सर्व शरीरे निर्माण झाली. येथे आता शंका नाहीशी झाली. सकळ सृष्टी याप्रमाणे विस्तार पावली याचा प्रत्यक्ष अनुभवही यथानुक्रमे आपल्याला येतो. अशा या सृष्टीचा प्रतिपाळ विष्णूने कसा केला हेही श्रोत्यांनी जाणीवपूर्वक जाणून घेतले पाहिजे. सर्व प्राणी निर्माण झाले, त्यांचा जाणीव या मूळ रूपाने प्रतिपाळ केला, म्हणजे प्रत्येक प्राणी जाणीवेनेच स्वसंरक्षण करीत असतो. शिवाय स्थूल शरीरे घेऊन दैत्यांचा संहार विष्णूने केला. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूला नाना अवतार रूपाने जन्म घ्यावा लागतो. म्हणून धर्माची स्थापना करणारे सज्जनही विष्णूचे अवतारच जाणावेत. साहजिकच अभक्त दुर्जन हे राक्षस जाणावे. आता जे जे प्राणी जन्माला येतात त्यांची नेणीव या मूळ रूपाने संहार केला जातो. नेणीव म्हणजे अज्ञानानेच प्राण्यांचा संहार होत असतो. ज्यावेळी प्रलय काळ येईल त्यावेळी महेश स्थूल रूपाने खवळेल आणि सर्व जीवसृष्टीचा संहार होऊन अवघे ब्रह्मांड जळून भस्मसात होईल. याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती, संहार या प्रकारे होत असतो. तरी आता श्रोत्यांनी तत्पर होऊन अवधान द्यावे. कल्पांताच्या वेळी संहार कसा घडेल हे पुढे सांगितले जाईल. एकूण 5 प्रलय आहेत. ते जो जाणून घेईल तोच खरा ज्ञानी होय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बीजलक्षणनाम समास 4 समाप्त.